नमस्कार मित्रांनो, मी विशाल आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या व्लॉगवर। आज जे ना मित्रांनो भोकरदन मध्ये एवढी गर्दी झाली होती की काय सांगावं तुम्हाला। तर चला मित्रांनो पाहूयात आपण कशामुळे झाली होती गर्दी। आज जे ना मित्रांनो डायरेक्ट आपल्या भोकरदन मध्ये आले होते जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलासजी गोरंट्याल साहेब व तसेच केंद्रीय मंत्री भागवतजी कराड साहेब आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर, तसेच यांच्या सोबत भास्करजी आबा दानवे, सुरेशजी बनकर आणि बीजेपीचे जिल्हा अध्यक्ष बद्रीनाथजी पठाडे साहेब व तसेच आपल्या भोकरदन शहरासोबत आपल्या जिल्ह्याची सुद्धा आन बान शान रावसाहेब पाटील दानवे, तसेच त्यांचे सुपुत्र आणि आपल्या भोकरदन जाफराबाद विधानसभाचे आमदार संतोष भाऊ दानवे आणि बीजेपीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते व तसेच नगर परिषदचे सर्व उमेदवार आणि असंख्य नागरिक हे सर्वजण आले होते आपल्या भोकरदन मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकामध्ये असलेल्या बीजेपीच्या कार्यालयावर। कारण इथं ठेवलेली होती सभा। ही सभा ठेवण्याचं कारण मित्रांनो हे होतं की आता आलेल्या नगर परिषदच्या निवडणूक आणि या निवडणुकीसाठी खूपशे उमेदवारांनी अर्ज सुद्धा भरलेले आहेत, तर यासाठी ही सभा घेण्यात आली होती। पण मित्रांनो भोकरदनचे आज एवढं वातावरण तयार झालं होतं ना की काय सांगावं तुम्हाला। जिकडे पहा तिकडे नुसतं गर्दीच गर्दी आणि हा ढोल ताशाचा आवाज। त्यानंतर मित्रांनो ते निघाले होते आतमध्ये जाण्यासाठी। तर मित्रांनो तिथं जमलेल्या पब्लिकची अशी धडपड चालू झाली की काय सांगावं मित्रांनो तुम्हाला। पण मित्रांनो मी थोडे हटणार होतो तिथून, कारण मला घ्यायचं होतं व्लॉग साठी क्लिप। त्यांची चालू होती मित्रांनो दुसऱ्याच गोष्टीसाठी धडपड आणि आपली चालू होती वेगळीच धडपड। आणि आपने क्या सिर्फ व्लॉग साठी 2-3 क्लिप घेणे किती, आपण व्लॉग साठी 2-4 क्लिपा घेऊन घेतल्या आणि निघालो त्या गर्दीमधून बाहेर। त्या गर्दीमधून मित्रांनो आपण निघालो बाहेर आणि समोर भेटला आपल्याला योगडी। तर बघू शकता मित्रांनो आतमध्ये जाताना आपल्याला खूप अशी पब्लिक दिसत आहे आणि ऑलरेडी सुद्धा आधीपासून आतमध्ये पब्लिक बसलेली। तर मित्रांनो बघू शकता आतमधली पब्लिक सुद्धा आणि व्यासपीठावर आशाताई पांडे तसेच निर्मलाताई दानवे आणि त्यांच्या सोबत काही कार्यकर्ते सुद्धा बसलेले आहेत। सभा चालू होण्यासाठी थोडा टाइम बाकी होता मित्रांनो। तसेच मित्रांनो तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशा नवनवीन ब्लॉग साठी आपल्या आयडीला फॉलो करून घ्या।